हॅलो एव्हरीवन. आता आपण पॉलिटीचं लेक्चर बघू. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आता बघा, हे लेक्चर कोणासाठी आहे? तर हे लेक्चर आहे का ज्यांचं पॉलिटी चे PYQ झालेले आहे, त्यांनी पॉलिटीचे लेक्चर्स किंवा चांगलं पॉलिटी कवर केलेलं आहे, परंतु त्यांचं रिव्हिजन झालेलं नाही आहे. रिव्हिजन म्हणण्यापेक्षा आपण ह्या लेक्चरचं नाव रिव्हिजन असं ठेवणार आहोत. रिव्हिजन नाही तर रिव्हिजन नाव ठेवणार आहोत आपण. बघा, म्हणजे हे लेक्चर कशासाठी आहे? आपलं रिव्हिजन सिरीज किंवा आपलं रिव्हिजन सिरीज म्हणून हे लेक्चर आपण कंडक्ट करणार आहोत. तर याच्यामध्ये कसं की आपण बऱ्याच गोष्टी स्पीडने घेणार आहोत. म्हणजे काय की तुम्हाला एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे की आता फक्त 1-1.5 महिना राहिला पेपरला आणि त्यानंतर तुमचा डाटा पूर्ण झाला का नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर त्यासाठी आपण हे लेक्चर बघणार आहोत. आता आपण बघूया. एक रॅन्डम फॅक्ट आहे. लॉर्ड नॉर्थ समिती होती एक. तर ती समिती कशाशी संबंधित होती? कंपनीची सर्व प्रशासनाशी संबंधित कागदपत्रे पार्लमेंटला सादर करणे. बघा, अशा समित्या विचारल्या जातात. ही वाक्य कदाचित लिहून देते की कंपनीची प्रशासनाशी संबंधित कागदपत्रे पार्लमेंटला सादर करण्यासंबंधी कोणती समिती होती? तर ती कोणती समिती होती? लॉर्ड नॉर्थ समिती होती. असे क्वेश्चन्स विचारलेले आपण घेऊ आता ह्याच लेक्चरमध्ये येईन ते क्वेश्चनसुद्धा. त्यानंतर 1773मध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्ट पारित केला होता. आता बघा, असे रेग्युलेटिंग ॲक्ट बरेच झाले, परंतु इंडियन पॉलिटीच्या अँगलने आपल्याला कोणते ॲक्ट इम्पॉर्टंट आहे तर आपण फक्त तेवढेच बघणार आहोत. बघा, 1773मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता. तर त्या रेग्युलेटिंग ॲक्टने काय केलं होतं? केंद्रीकरणाची सुरुवात केली. हे आपल्याला माहीत असेल. जो काही बंगालचा गव्हर्नर होता तर त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं होतं. म्हणजे काय झालं की त्याला काही अधिकार दिले, जसे की मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर जे त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी किंवा निरीक्षण ठेवण्याचे अधिकार दिले. याचा अर्थ त्याच्यावर काय झालं? कंट्रोल झाला, सेंट्रलायझेशन झालं. मग केंद्रीकरणाची सुरुवात कधी झाली? 1773च्या ॲक्टने. आणि पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्ज. हा पाठचं पाहिजे, हे नाव कसं तुमच्या पाठच पाहिजे, याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर 1774मध्ये काय झालं की कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्ट स्थापन झालं. हायकोर्ट नाही तर ते कोणतं? सुप्रीम कोर्ट स्थापन झालं होतं 1774मध्ये. कोणत्या कायद्यानुसार? तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. आता त्याच्यामध्ये कसे सदस्य होते? 1+3 होते. बघा, 1 जो होता म्हणजे जो त्याचा चीफ जस्टिस होता तो काय? एलिझा एम्पे होता. आणि अदर 3 कोणते होते? लिमेस्टर, हाईड आणि चेंबर. बघा, तुम्हाला पाठच करावं लागेल. लिमेस्टर, हाईड आणि चेंबर आणि एलिझा एम्पे. पहिली प्रायोरिटी एलिझा एम्पेला द्यायची, नंतर लिमेस्टर, हाईड आणि चेंबर. हे 1+3 होते. त्याने काय केलं होतं? 1773च्या कायद्याने कंपनीला खाजगी व्यापार करण्यावर बंदी घातली. आणि माफ करा, खाजगी व्यापाराचे कंपनीमधले कर्मचारी होते तर त्यांच्यावर बंदी घातली आणि लाच घेण्यावर बंदी घातली. डायरेक्ट विचारू शकतात की खाजगी व्यापार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापारावर बंदी घातली आणि लाच घेण्याला बंदी घातली. तर हे कोणी केलं होतं? हे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार झालेलं आहे. त्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट आहे. बघा, कधीचा आहे तो ॲक्ट? 84चा. बघा, इथे इयरसुद्धा विचारलं जातं. एक क्वेश्चन आला इयरवर सुद्धा. पिट्स इंडिया ॲक्ट कधीचा आहे? 84चा आहे. आता त्याने काय केलं? कंपनीचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये बायफर्केशन केलं. कसं? एक व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य वेगवेगळं केलं. व्यापारी कार्यामध्ये काय केलं की व्यापारी कार्य हे कंपनी स्वतः बघन, म्हणजे ट्रेड कोण करेन? कंपनी करेन. आणि राजकीय कार्य काय? तर त्याच्यासाठी एक नियामक मंडळ स्थापन केलं. हे बघा, हे नियामक मंडळ कंपनीचंच राहील, परंतु नियामक मंडळ हे काय करेन? ही राजकीय कार्य बघन. आणि ह्या नियामक मंडळावर सुद्धा कंट्रोल ठेवायसाठी काय आणलं? बोर्ड ऑफ कंट्रोल. बघा, कंट्रोल कोणी आणला होता? कंट्रोल आणला पिट्सने. म्हणजे पिट्सने बोर्ड ऑफ कंट्रोल आणलेले आहे. आणि बोर्ड ऑफ डिरेक्टरसुद्धा कधीचं आणले? पिट्स इंडिया ॲक्टनुसारच आणले. मग आता बोर्ड ऑफ कंट्रोल हे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी आलं. आणि ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र. बघा, हा शब्दप्रयोग तुम्हाला पाठ करावा लागेल. ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र किंवा ब्रिटिश पजेशन ऑफ इंडिया असं इंग्लिशमध्ये वर्डिंग येतं आहे. मग काय? ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र हे जर म्हटलं की कधी मान्य केलं तर ते काय? पिट्स इंडिया ॲक्टनुसार 84ला मान्य केलं किंवा ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश आपला असा उल्लेख केलेला आहे, आपला म्हणजे भारताचा. आता हे कसं पाठ करायचं की पिट्स हा माणूस आहे, व्यक्ती आहे, तो काय करेल? तो डायरेक्ट कंट्रोल ठेवायचं काम करेल. डायरेक्ट कंट्रोल म्हणजे कसं? बोर्ड ऑफ कंट्रोल आलं पिट्स इंडिया ॲक्टनुसार आपलं असं पाठ होईल. आणि हे बोर्ड ऑफ कंट्रोल कधी ॲबॉलिश झालं? तर 1858चा जो कायदा होता
तर त्यानुसार हे बोर्ड ऑफ कंट्रोल ॲबॉलिश झालं. कारण की आपल्याला माहिती आहे 1857ला काय झालं, उठाव झाला आणि त्यानंतर मग बऱ्याच गोष्टी आपण ॲबॉलिश केलेल्या आहे. आपण म्हणजे कोण, ब्रिटिश सरकारने ॲबॉलिश केलेल्या आहे. त्यानंतर 1813चा चार्टर ॲक्ट आहे. डायरेक्ट आपण 13च्या चार्टर ॲक्टवर जम्प झालो आहे. याच्यामध्ये काय केलं होतं की एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी 1,00,000 रुपये बाजूला काढून ठेवले होते. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. मला वाटतं कदाचित GS3मध्ये विचारला असेल कदाचित हा क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर कंपनीने काय केलं होतं की नो मोनोपॉली. म्हणजे काय, आता पहिले काय करत होती कंपनी, स्वतः एकटंच काम करत होती, म्हणजे एकटाच व्यापार करत होती कंपनी. बाकीच्या कंपनीला व्यापार करता येत नव्हता. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करेल, पण बाकीच्या कंपनीच काय, तर त्यांना व्यापार करता येत नव्हता. मग ह्या ॲक्टने काय केलं 13च्या, की ती जी मोनोपॉली होती कंपनीची व्यापाराची, तर ती मोनोपॉली नष्ट केली. म्हणजे आता बाकीच्यांना सुद्धा व्यापार करता येईल. पण चहा आणि अफू, म्हणजे भारतामध्ये जर विचार केला तर चहा आणि अफूमध्ये फक्त आणि फक्त कंपनीच व्यापार करेल. बाकीचा व्यापाराच्या बाबतीत जर विचार केला तर आता कंपनीची मोनोपॉली नाही, बाकीच्या कंपन्यासुद्धा तिथे येऊ शकतात. पण चहा आणि अफू शिकवणे फक्त आणि फक्त कंपनी व्यापार करेल. आणि दुसरी गोष्ट काय, चायनामध्ये जे काही व्यापार होतील त्याच्याशी संबंधित सुद्धा काय, फक्त आणि फक्त कंपनी राहील. म्हणजे काय, चायनामध्ये बाकीच्या कंपन्या व्यापार करू शकणार नाही, फक्त कंपनी व्यापार करेल. कंपनी म्हणजे कोणती, ईस्ट इंडिया कंपनी. त्यानंतर 1833चा चार्टर कायदा, केंद्रीकरण पूर्ण झालं. बघा 1833मध्ये केंद्रीकरण पूर्ण झालं म्हणजे काय, की मद्रासचा भारताचा गव्हर्नर जनरल बनला कोण, विल्यम बेंटिंग. बघा आज आपण काय बघितलं होतं की अगोदर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला 73ला. कधी, 1773ला. 1773ला आपण सेंट्रलायझेशनची सुरुवात केली होती. मग बंगालचा गव्हर्नर जनरल झाला, त्याच्या अंडर आपण मद्रास बघितलं, मुंबई बघितलं, असे 2 प्रांत बघितले. आता झालं काय, 33च्या कायद्याने भारताचाच गव्हर्नर जनरल बनवला डायरेक्ट. म्हणजे काय, आता फक्त बंगालचा नाही, तर आता भारताचा गव्हर्नर जनरल एक वेगळा बनवला आणि त्याच्या अंडर बंगाल म्हणा किंवा मग मद्रास आणि मुंबई असे वेगवेगळे प्रांत आले. मग भारताचं गव्हर्नर जनरल कोण आहे, विल्यम बेंटिक आहे. मुंबई मद्रास कायदे करण्याचे अधिकार आता काढून घेतले. आता मुंबई मद्रास काय हे कायदे बनवू शकत नाही की नाही 33च्या कायद्यानुसार. आणि एक नवीन प्रांत निर्माण केला. कोणता प्रांत येतो, तर तो आग्रा प्रांत निर्माण केला. हे विचारलं जाऊ शकतं डायरेक्ट की आग्रा प्रांत कधी निर्माण केला, तर तो 1833ला निर्माण केला होता. आणि नागरी सेवेची तरतूद होती, तर ती काय, ती रद्द करून टाकली होती नंतर. 1853चा कायदा, आता 1853चा चार्टर कायदा, गव्हर्नर जनरलची काउन्सिल होती, तर त्याच्या अंडर काय, एक कार्यकारी मंडळ एक राहील आणि एक कायदे विभाग राहील, असे 2 विभाग राहील. एक कोणता, कार्यकारी, दुसरा कायदे विभाग. आता हा जो कायदे विभाग होता त्याचंच रूपांतर पुढे चलून लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये झाले आणि ज्याचं रूपांतर पुढे चलून आपल्या पार्लमेंटमध्ये झालं. आपण पार्लमेंट कायदे करते, मग काय, कायदे विभाग किंवा मग लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा इतिहास जर बघितला तर आपला 1853च्या चार्टर ॲक्टमध्ये दिसतो. आणि कायदे विभागाचं नंतर रूपांतर कशात झालं, केंद्रीय विधिमंडळात झालं. नंतर आपण त्याला काय, पार्लमेंटमध्ये रूपांतर केलं आहे. केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व मिळालं. म्हणजे कोणाकोणाला, आता मुंबई, बंगाल, मद्रास आणि आग्रा प्रांत कधी निर्माण झाला, हा 1833ला, हे आपण बघितलं. आणि हे 4 प्रांताला आता स्थानिक प्रतिनिधित्व मिळालं 1853च्या कायद्यानुसार. खुली स्पर्धा परीक्षा घ्यायची होती, पण त्यासाठी काय, एक मेकॉले च्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि त्याने 56ला अहवाल दिला होता. मग खुल्या स्पर्धा परीक्षेची तरतूद 53च्या कायद्यामध्ये पण आहे आणि 58च्या कायद्यामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर 1858चा कायदा बघू आपण. कंपनीची सत्ता संपुष्टात आली. 1857चा उठाव झाला, नंतर आता काय केलं, कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि नंतर कोणाची सत्ता आली, क्राऊनची, म्हणजे काय, राजाची सत्ता आली. क्राऊन्स रूल म्हणतो आपण त्याला. नंतर क्राऊनची सत्ता आली. व्हॉइसरॉय कोण बनलं, कॅनिंग बनलं. पाठ करायचं बघा, कॅनिंग पाठ करायचा, बेंटिक पाठ करायचा. त्याच्यानंतर वॉरन हेस्टिंग्ससुद्धा पाठ करायचा आपल्याला 1773ला. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हे कधी, हे पिट्स इंडिया ॲक्टने आणले होते 1784. आपण हे बघितले. तर कंट्रोल आणि डिरेक्टर हे दोन्ही काय केलं, बरखास्त करून टाकलेले आहे. मग कसं पाठ करू शकतो आपण, 1857च्या उठावानंतर आता काय, कंपनीचा कंट्रोल राहिलेला नाही आहे. मग 1857च्या उठावानंतर कोणता काय झाला, 58चा. कंट्रोल आपलं कधी, 58ला तो कंट्रोल राहिलेला नाही, काही एवढं पाठ होऊन जाईल. भारत मंत्री ब्रिटिश संसदेस जबाबदार असेल. बघा, भारत मंत्र्याची तरतूद केली आहे. त्याला काय म्हणतात, भारत मंत्री पहिला स्टॅनले होता आणि तो कशास जबाबदार राहील, ब्रिटिश संसदेस जबाबदार राहील. हे पाठ करायचं आपल्याला. भारत मंत्री कधी आला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो. काय, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हा शब्द वापरला. त्याला मिनिस्टर नव्हता वापरला शब्द, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया.
त्याला काय म्हणतात मराठीत भारत मंत्री, म्हणजे दोन्ही शब्द माहीत पाहिजे आपल्याला. भारत मंत्री ब्रिटिश संसदेस जबाबदार राहील. कोणाला जबाबदार राहील? संसदेस. आणि 15 सदस्यीय इंडिया काउन्सिल, त्याचा अध्यक्ष कोण राहील? भारत मंत्री राहील. म्हणजे 15 सदस्य पण पाठ करायचे. इंडिया काउन्सिल पण कधी आली? 1858ला आली. आपल्याला एवढं कळून जाईल. आता भारत मंत्र्याचा पगार काय करत होते की आपण आपल्या खिशातून देत होतो. म्हणजे हा ब्रिटिश संसदेला जबाबदार आहे आणि राहतो बाहेर, आणि आपण पगार कोण देतं? इंडिया देतं. मग भारत पगार देत होतं, परंतु 1919च्या कायद्याने काय झालं की तो पगार इंग्लंडमधून द्यायला सुरुवात झाली. ते पुढे येणार आहे परत एकदा. आता पहिला भारतमंत्री कोणी? स्टॅनली. हे पाठ करायचं. याच्यावर क्वेश्चन आणखीन विचारलेलं नाही आहे, परंतु याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. खुली स्पर्धा, ठीक आहे, आपण मॅकॉले समिती बघितली. 56ला तिने अहवाल दिला होता आणि 53च्या कायद्यामध्ये आणि 58च्या दोन्ही कायद्यामध्ये खुली स्पर्धे परीक्षेची तरतूद होती. 1861 इंडिया काउन्सिल ॲक्ट कधीचा? 1861चा इंडिया काउन्सिल ॲक्ट आहे. त्याने काय केलं? विकेंद्रीकरणास सुरुवात केली होती. म्हणजे बघा, सेंट्रलायझेशन पूर्ण कधी झालं? 33च्या कायद्याने. सेंट्रलायझेशन सुरुवात कधी झाली? 1773च्या कायद्याने. आणि विकेंद्रीकरणाची म्हणजे डिसेंट्रलायझेशन सुरुवात कधी झाली? परत एकदा 1861च्या कायद्याने. आता याच्या अंतर्गत डिसेंट्रलायझेशन सुरुवात झाली आणि याला राज्यघटनेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. आता ज्यावेळेस मी याच्या मेन्सला दिले होते, STI 20 किंवा 21ला आला असं कदाचित, हा मेन्सला आला होता. आणि त्यावेळेस कदाचित 1935 ऑप्शनमध्ये होते आणि मी 1935 मारलं होतं. त्यांनी विचारलं होतं राज्यघटनेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा कोणता आहे? मी म्हणतो 1935. आता त्यावेळी त्याच्यानंतर बरेच जण म्हणते नाही हा खूप इम्पॉर्टंट आहे, पण त्यावेळी आपल्याला कळणं अवघड होतं, कारण की 1935चा कायदा हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून तो मारला होता मी त्यावेळी. परंतु आता आपल्याला काय पाठ करायचं की आता PYQ आला आहे म्हणून हे पाठ करायचं, आणि तो दोनदा PYQ आलेला आहे. त्यानंतर 1861मध्ये पोर्टफोलिओ सिस्टीम सुरू केली. कोणी केली सुरू? कॅनिंगने. दोन्ही पाठ करायचं आपल्याला. पोर्टफोलिओ सिस्टीम कधीची? 1861ची, आणि सुरुवात केली कॅनिंगने. पोर्टफोलिओ सिस्टीम म्हणजे काय? हे खाते असतात ॲक्च्युली. म्हणजे कसं, आता आपण मंत्र्याला कसं खाते देतो वेगवेगळे, गृहमंत्री म्हणा किंवा मग संरक्षण मंत्री, तसं पोर्टफोलिओ असतो. मग पोर्टफोलिओ हे खाते मंत्र्यांसाठी असते, आणि त्याच्यापासूनच काय झालं? कॅबिनेट पद्धतीचा पाया घातला गेला. म्हणजे पोर्टफोलिओ सिस्टीम कोणी आणली? कॅनिंगने. आणि ह्या पोर्टफोलिओ सिस्टीमनेच कॅबिनेट पद्धतीचा पाया घातलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघू कायदे मंडळ कोणते कोणते आणले होते? बेंगॉल, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आणि पंजाब. इथे काय झालं? कायदे मंडळ आणलं. कुठं? बेंगॉलला, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स किंवा आसामचा भाग म्हणतो आपण त्याला, आणि पंजाब. प्रथमच व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीय आले. हे पाठ करायचं. कधी? 61च्या कायद्याने कार्यकारी मंडळामध्ये भारतीय आले. पहिल्यांदा कोण कोण आलं होतं? बनारसचा राजा, पटियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव हे तिघं अशासकीय सदस्य होते, आणि हे काय झालं? प्रथमच कार्यकारी मंडळात आले होते. यांचं काम काही नव्हतं. यांचं काम फक्त काय? हिस्ट्रीमध्ये यांचं काम फक्त एवढंच पाठ करायचं. याच्या पलीकडे यांनी काहीच नाही केलं. ब्रिटिश म्हणले हात वर करायचं, ते हात वर करतात, हात खाली घ्यायचा, ते हात खाली घेत होते. म्हणजे कसं? हे ब्रिटिशांचंच पूर्णतः ऐकत होते. व्हाईसरॉयला ऑर्डिनन्स काढायची एक संधी मिळाली, किंवा व्हाईसरॉय ऑर्डिनन्स काढू शकत होता. आता आपण ऑर्डिनन्स बघतो, कलम 123मध्ये ऑर्डिनन्स आहे, तर तो राष्ट्रपती काढतो. आता इथं व्हाईसरॉय ऑर्डिनन्स काढत होता, तो कशासाठी? 6 महिन्यासाठी होता. हे दोन्ही पाठ करायचं 61चं, किंवा तुम्ही असं पण पाठ करू शकता. 6 महिन्यासाठी ऑर्डिनन्स आहे, तर 6मध्ये काय? 61मध्ये 6 आहे, आणि 6 मध्ये 6 आहे. आणि आपल्याला असं पण माहिती आहे पॉलिटीमध्ये 6 आकडा हा फक्त 61मध्ये येतो. त्याच्या पलीकडं म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये कोणत्याच कायद्यामध्ये 6 आकडा येत नाही काही. त्यामुळे तुम्ही हे पाठ करू शकतात की 6 महिन्याचा ऑर्डिनन्स असतो, आणि ऑर्डिनन्स काय? तरतूद 1861च्या कायद्याने झाली ती. 1892 इंडिया काउन्सिल ॲक्ट आहे. तर 1892च्या कायद्यानुसार काय झालं की अंदाजपत्रकावर चर्चा करता येत होती. आता फक्त चर्चा करता येत होती, म्हणजे प्रश्न विचारा, उत्तर आम्ही द्यायचे की नाही आम्ही ठरवू. म्हणजे प्रश्न तुम्ही विचारू शकतात, उत्तर द्यायचं की नाही आम्ही ठरवू, किंवा तुम्ही फक्त एकच प्रश्न विचारा आणि उपप्रश्न नका विचारू. बघा किती अन्याय होतो. फक्त पहिली गोष्ट तुम्ही प्रश्न विचारू शकतात, उत्तर द्यायचं की नाही आम्ही आमचं ठरवू, आणि उपप्रश्न तुम्ही विचारायचा नाही. आणि निवडणूक शब्द वापरलेला नाही, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. निवडणूक शब्द वापरलेला नाही, आणि अंदाजपत्रकावर चर्चा, हे दोन्ही पाठ करायचं आपल्याला. निवडणूक शब्द वापरला नाही, परंतु त्यांनी नॉमिनेटेड हा शब्द किंवा नॉमिनेशनशी संबंधित तरतुदी केल्या होत्या 1892च्या कायद्याने. बघा, निवडणूक शब्द वापरलेला नाही आहे, आणि बजेटवर चर्चा करण्याचा मुद्दा 1892च्या कायद्याने होता. 1909मध्ये काय झालं? मॉर्ले मिंटो. आता मॉर्ले हा व्हाईसरॉय होता, आणि मॉर्ले हा भारतमंत्री होता, आणि मिंटो हा व्हाईसरॉय होता. आणि मिंटोला काय केलं जातं? सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक मानलं जातं. आता ड्रॅगन्स टीथवाला जो आहे ना, PYQ बघितला असेल तुम्ही. बाय गिविंग सेपरेट इलेक्टोरेट वी आर सोविंग ड्रॅगन्स टीथ. कोण म्हटलं होतं? मिंटो म्हटलं होता, आणि याच्यावर क्वेश्चन आला होता. आणि तो प्रश्न याच्या अगोदर सुद्धा काय झालं होतं? तो प्रश्न याच्या अगोदर सुद्धा
ह्याच्याविषयी तरतुदी काही पुस्तकामध्ये होत्या, जसं की ग्रोव्हर अँड बेलेकरमध्ये ऑलरेडी ती वाक्य दिलं होतं आणि मी तेव्हा ते ग्रोव्हर बेलेकरमधून ते पाठ केलं होतं. नंतर त्याच्यावर क्वेश्चन आला होता. आता रिसेंटली आला होता 1-2 वर्षापूर्वी. भारत मंत्र्याच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे कोण कोण आलं होतं? के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. कोण कोण आलं ते? के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. दोन्हीही पाठ करायचे आहेत. के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. मॉरले मिंटू कायदा त्याच्या अंतर्गत काय मंत्रिमंडळात 2 जण आले, सय्यद बिलग्रामी आणि के.जी. गुप्ता. थोडा तुम्हाला पाठीमागं आवाज येईल, थोडं डिस्टर्ब होईल, पण मला असं वाटतं की तुम्ही नोट्सकडे जर लक्ष दिलं ना तरी पण आवाजामध्ये म्हणजे तरी पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळून जातील. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये फर्स्ट कायदा सदस्य आले होते. आता पहिला कायदा सदस्य कोणाला होता? SP सिन्हा. कोण हे? सत्येंद्र प्रसाद सिन्हा. आता हे ICS परीक्षा पास झालेले हेच आहे पहिले. मग काय कायदा सदस्य म्हणून कोण आलं? SP सिन्हा. मी कसं पाठ केलं तर आता ते गाणं आहे ना, ठुकरा के मेरा प्यार, त्याच्यामध्ये काय आहे तर तो जो सत्येंद्र असतो, सत्तू म्हणतो आपण त्याला, तो सत्तू काय होतो? सत्तू हे होतो ना, IAS अधिकारी बनतो. मग त्या अँगलने याला काय केलं? ICS अधिकारी म्हणजे काय? जुने IAS अधिकारी असतात ते. तर मग त्या अँगलने याला पाठ केलं होतं की सत्तू कायदा बनवतो तिथं किंवा कायद्यासाठी जातो आणि पहिला ICS अधिकारी कोण आहे? सत्तू किंवा सत्येंद्र आहे. तर त्या मूवीमध्ये सुद्धा तो त्याचं नाव सत्येंद्रच असतं. अरुंडेल समिती याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. राजकीय सुधारणेसाठी होती. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच का तुम्हाला ज्यावेळेस म्हणलो होतो मी या समितीवर असा क्वेश्चन विचारला जातो, तर तो हा क्वेश्चन होता. अरुंडेल समिती काय? राजकीय सुधारण्यासाठी होती. फक्त एवढंच पाठ करायचं. राजकीय सुधारण्यासाठी कोणती समिती होती? अरुंडेल समिती होती आणि मॉर्लेमेंटो म्हणजे कायद्याशी संबंधित आहे, आपल्याला एवढं कळून जाईल. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, अर्थसंकल्पावर ठराव मांडणे. अगोदर काय म्हणतो तुम्ही चर्चा करू शकतात, आता म्हणजे तुम्ही ठराव मांडू शकतात. परत एकदा उत्तर द्यायचं की नाही, आम्ही आमचं ठरवू, असं ब्रिटिश सरकार म्हणतं. यावेळेस काय म्हणजे तुम्ही उपप्रश्न पण विचारू शकतात, पण त्याचं उत्तर द्यायचं की नाही ते आमच्या हातात आहे, असं ब्रिटिशांचं म्हणणं होतं. निवडणूक तत्वाचा उल्लेख केलेला आहे. हे इम्पॉर्टंट आहे. निवडणूक तत्वाचा उल्लेख 1892च्या कायद्यामध्ये केलेला नव्हता, परंतु नंतर 1909च्या कायद्यामध्ये तत्वाचा उल्लेख केला होता आणि त्याच्यात एक प्रश्न आला आहे, स्वतंत्र निर्वाचन आयोग कधी आला होता? तर तो 1909च्या कायद्यानुसार आलेला होता. तो कधी? मॉर्ले मिंटो कायद्यानुसार. नंतर 1919चा कायदा कोणता आहे? मॉन्टेग्यू चेम्सफर्ड. त्याची अंमलबजावणी कधी होती? 1921ला. आता 21 पाठ करायचं, 20 आपल्याला 19 पाठ आहे, 21 का बरं पाठ करायचं? त्याचं रिझन असं आहे, अहवाल कधी दिला? तर तो जुलै 1918मध्ये दिला. याच्यावर प्रश्न आला होता. जेव्हा प्रश्न आला होता तेव्हा हा कोणालाच माहीत नव्हता आणि याच्या मला वाटतं की याच्या मेन्सला सुद्धा होतो मी. STIची मेन्स आहे की ASUची मला एक्झॅक्ट माहीत नाही की नाही, परंतु ही मेन्स दिलेली आहे आणि याचा प्रश्न हा प्रश्न मी चुकून आलो होतो, कारण त्यावेळेस माहीत नव्हतं ना, आपण पाठ पण करीत नाही काही नाही. आणि तो सुद्धा 1918 आहे, आपण 1919 पाठ केलं तर तो चुकणारच होता. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने काय केलं होतं? केंद्रामध्ये द्विगृह. आता बघा, द्विगृह म्हणजे कसं? आता सध्या केंद्रात द्विगृह आहे म्हणजे कोणतं? एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा. हे काय झालं? द्विगृह. इम्पॉर्टंट असे याच्यामध्ये गृह शब्द वापरला. गृह म्हणजे काय? घर. मग एक लोकसभेचं घर, एक राज्यसभेचं घर, याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या बिल्डिंग असतात. द्विगृह तर काय म्हणतात? बाय कॅमेरलिझम म्हणतात किंवा बाय कॅमेरल सिस्टीम आपण कधी आणली होती? 1919च्या कायद्याने आणली होती. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि काउन्सिल ऑफ स्टेट्स ह्या 2 वेगवेगळ्या होत्या. आता लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे काय? ही आपली लोकसभा एक प्रकारची, आणि काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे काय? तर ही राज्यसभा आहे आजची. तर त्यांच्यामध्ये प्रतिनिधींचे बहुमत राहणार होतं, म्हणजे निवडून येतील त्यांचंच बहुमत राहील. मुस्लिम, शीख, अँग्लो इंडियन, युरोपियन. तर असं काय केलं होतं? अगोदर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ होतं, पण 19च्या कायद्यानुसार शीख ॲड केले, अँग्लो इंडियन ॲड केले आणि युरोपियन लोकंसुद्धा ॲड करून टाकलं. आता जबाबदार राज्यपद्धतीची पायाभरणी कधी घातली होती? तर ती 1919च्या कायद्यानुसार. जबाबदार राज्यपद्धती का? कारण की द्विगृह आणलं होतं त्यांनी. हे प्रश्न विचारले आहे बरं का. जबाबदार राज्यपद्धतीची पायाभरणी कोणत्या कायद्यानुसार घातली होती? 1919च्या कायद्याने घातली होती. नंतर भारत मंत्र्यांचा पगार इंग्लंडमधून. बघा, अगोदर काय करत होते? डायरेक्ट आपल्याकडून पैसे घेत होते. आता काय केलं? इनडायरेक्टली पैसे घेतात. आता फरक काही नाही आहे. त्यावेळेस गांधीजींच्या काही वेगवेगळ्या चळवळी होत्यात आणि आपल्या काही मागण्या वाढल्या होत्यात. मग ते म्हणे आता आपण काय करू की ब्रिटिश लोकांनी काय केलं? आपल्याला गाजर दाखवलं आणि म्हणे की आता भारत मंत्र्यांचा पगार आम्ही इंग्लंडमधून देतो, परंतु पैसे भारतातूनच नेऊन आपल्यालाच परत वापस देणार होते. अगोदर डायरेक्टली खिशातून काढत होते, आता म्हणते दुसरे कोणतरी काढायला लावायचे आणि त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि याच्या खिशात टाकायचे. मग भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडमधून. भारत मंत्री आला कधी? आपण बघितलं
1858च्या कायद्यानुसार आला होता. 15 सदस्याची त्याची काउन्सिल होती एक भारत मंत्र्याची आणि त्याचा तो अध्यक्ष राहत होता आणि तो ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार होता. हे बघितलं आपण. भारताला जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट जर बघितलं तर 20 ऑगस्ट 1917ला घोषणा केली होती जबाबदार सरकार स्थापन करायची. आता हे 17ला घोषणा केली हे पाठ न करू, परंतु 1919च्या कायद्याच्या अगोदर असं काहीतरी झालं आणि त्यानंतर 1919च्या कायद्यामध्ये काय झालं, आपण जबाबदार सरकार स्थापन केलं, जे की त्याच्यावर PYQ सुद्धा आला आहे, क्वेश्चन सुद्धा आला आहे, आपण ते मागं बघितलं. आणि त्याच्यानंतर लंडनला भारताचा हाय कमिशनर. आता बघा, भारताचा जो की भारतमंत्री होता आधी, तर त्या भारत मंत्र्याचा पगार ते काय म्हणे की आम्ही इंग्लंडच्या तिजोरीतून देऊ. इंग्लंडच्या तिजोरीमध्ये भारताकडून पैसे जात होता आणि आता नंतर काय केलं त्यांनी, एक नवीन पद आणलं आणि त्याचा पगार भारताच्या तिजोरीमधून देत होते. त्याचं पदाचं नाव काय, हाय कमिशनर. म्हणजे नियुक्ती भारताकडूनच केली जाईल त्याची आणि ते कमिशनर काय, हाय कमिशनर. मी कसं पाठ केलं त्याला की 90 वेगळे हे झालं 90, परंतु आपण असं पाठ करू पाठांतरासाठी की 19 लक्षात ठेवू. 19लाच 90 म्हणू. 90 पिलर का होतं, माणूस हाय होऊन जातं. मग हाय कमिशनर कधीच आहे, 1919चा हाय कमिशनर आहे. आणि पहिला हाय कमिशनर हे पाठ करा, विल्यम मेयर. बघा, स्टॅनलेवर आणि विल्यम मेयरवर आणखीन प्रश्न विचारलेला नाही, परंतु विचारण्याचे चान्सेस खूप आहे. पुढचा 8 प्रांतामध्ये डायरकी आहे. 8 प्रांतामध्ये डायरकी आणली. डायरकी म्हणजे काय की शासन पद्धत. बघा, द्विशासन आणि द्विगृह याच्यामध्ये फरक आहे. गृह म्हणलं तर काय, किंवा बाय कॅमेरलिझम म्हणलं तर काय, कॅमेरलिझम म्हणलं तर ते वेगवेगळे घरं तयार झाले किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बिल्डिंग आहे. परंतु आर्की म्हणजे काय, शासन. आता याच्यामध्ये शासन वेगवेगळे, घरं वेगवेगळे असण्याची गरज नाही आहे. याच्यात काय, शासन वेगवेगळे. शासन म्हणजे काय, राखीव जागांसाठी गव्हर्नर बघन गोष्टी आणि त्याच्यासाठी काय, कार्यकारी मंडळ त्याला साथ देईल. आणि सोपी जागासाठी मंत्री ठेवले आहेत त्यांनी, म्हणजे गव्हर्नरला सहाय्य करते हे सुद्धा, परंतु मंत्री ठेवले. बघा, आता आपल्याकडे जर बघितलं तर सध्या जे काही पॉलिटिकल पार्टी डॉमिनंट असते ते काय करते, मेन खाते स्वतःकडे घेते, जसे की गृह खातं. आणि लहान खाते काय करते, छुटूर पाट्याला देऊन टाकतात ते. मग लहान खात्यात तुम्ही तुमचे ठरवू शकतात, ते काही पॉलिटिकल कमेंट होऊ शकते त्याच्यावर. पण काय, गृह खातं स्वतःकडे ठेवायचं आणि लहान खाते बारीक पार्ट्याला देऊन टाकायचे. तर आपल्याकडे तसं चालतं. तर तेव्हा सुद्धा काय केलं होतं, सोपीलं काय, लहान विषय म्हणजे काय, शिक्षण मंत्री. म्हणजे शिक्षण मंत्री काय कामच नाही एवढं, परंतु पैसा म्हणलं, गृह खातं काय, राखीव गव्हर्नरकडं. म्हणजे राखीव आणि सोपी विषय कसे केले ते, कोणत्या कायद्याने केले, 1919च्या कायद्याने केले. हे इम्पॉर्टंट आहे. राज्यामध्ये राखीव आणि सोपीव म्हणजे काय, 2 शासन. एक शासन मंत्री बघन, एकाच्यात गव्हर्नर आणि कार्यकारी मंडळ बघन, आणि एकाच्यात मंत्री आणि गव्हर्नर असे 2 वेगवेगळे शासन ठेवले. म्हणून काय, त्याला डायआर्की किंवा द्विगृही शासन म्हणतात. आणि ते कुठे गेलं तर प्रांतामध्ये, किती, 8 प्रांतामध्ये. त्याच्यावर कदाचित क्वेश्चन आलेला आहे वाटतं, मी ते लिहिलेलं आहे, याचा क्वेश्चन आलेला असेल त्याच्यावर. स्त्री म्हणजे 8 प्रांतावर क्वेश्चन आलेला असेल, किंवा मग याच्यावर पुढं क्वेश्चन आलेला असेल राखीव आणि सोपीवर. स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला, परंतु त्यांना असं काही विशेष प्रतिनिधित्व दिलेलं नाही. जसं की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला होता 1909च्या कायद्याने. आणि 1919च्या कायद्याने त्याच्यामध्ये काय, शीख, अँग्लो इंडियन आणि युरोपियन्स ॲड केले होते. तसं महिलांना मतदारासाठी काही ॲड केलं होतं का 19च्या कायद्याने, ते 19च्या कायद्याने तसं ॲड केलेलं नव्हतं. UPSCची तरतूद होती आणि 1926ला UPSCची स्थापनासुद्धा झाली. हे विचारलं जाऊ शकतं, स्थापना कधी झाली. UPSCला रिसेंटली 100 वर्ष पूर्ण झाले, तुम्ही करंट अफेअर्समध्ये वाचलं असेल. आणि ली कमिशननुसार UPSC स्थापना झाली होती. 23-24 पाठ नाही केलं तरी चालते, ली कमिशन पाठ करू. आणि याचं अध्यक्ष कोण होते, रॉस बार्कर. हे पाठ करायचं. UPSCचे पहिले अध्यक्ष रॉस बार्कर होते. भारत सरकारचा कायदा 1935चा हा खूप इम्पॉर्टंट कायदा आहे. याच्या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या आपल्याला. लोथियन अहवाल निवडणुकांबाबतचा होता. हे विचारलं जाऊ शकतं, लोथियन समिती कशी संबंधित होती, तर ती निवडणुकांच्या बाबतीत होती. कारण का, भारत सरकार कायदा 1935मध्ये निवडणुकाची तरतूद होती आणि मग निवडणुकांबाबत लोथियन अहवाल आला. केंद्र राज्यामध्ये अधिकाराची विभागणी केली. म्हणजे फेडरल सिस्टीम लागू केली 1935च्या कायद्याने. याचा प्रश्न आलेला आहे, तो पाठ करायचा. अधिकाराची विभागणी म्हणजे फेडरल सिस्टीम कधी लागू झाली, तर 1935च्या कायद्याने. मग लक्षात ठेवा, ज्या काही इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये जर फेडरल जर आलं तर ते कोणत्या कायद्याने आलं आहे, 1935च्या. फॉर एक्झाम्पल कोण, फेडरल कोर्ट. फेडरल कोर्ट आहे, मग याच्यामध्ये फेडरल, याचा अर्थ काय, ते 35च्या कायद्याने आलं आहे. म्हणजे फेडरल सिस्टीम 1935च्या कायद्याने आणली. म्हणजे काय, अधिकार विभागणीची पायाभरणी 1935च्या कायद्याने केली. प्रांतामध्ये डायआर्की काढली. डायआर्की म्हणजे काय, ते राखीव आणि सोपी विषय होते प्रांतामधले,
ते म्हणे प्रांतामधले काढले आणि ते टाकले केंद्रात. त्यांनी काय केलं, केंद्रात राखीव आणि सोपी टाकली, परंतु केंद्रामध्ये त्याची अंमलबजावणी शेवटपर्यंत झालेली नाही. फक्त काय म्हणे की केंद्रात राखीव आणि सोपी विषयाची विभागणी केली होती. त्याची अंमलबजावणी न व्हायचं रिझन काय होतं की नंतर म्हणजे काँग्रेसने विरोध केलाच होता, परंतु सेकंड वर्ल्ड वॉर पण सुरू होतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या होत्या. प्रांतामधून डायआरकी काढले, म्हणजे काय, राखीव आणि सोपी विषय काढले आणि प्रांतामध्ये काय ॲड केलं, बाय कॅमेरल सिस्टीम, जी की केंद्रात होती आधी. आपण केंद्रामध्ये बघितलं ना, 2 गृह, म्हणजे त्याला काय म्हणतात, बाय कॅमेरल सिस्टम, म्हणजे काय, द्विगृह सिस्टीम केंद्रात होती 1919च्या कायद्याने. नंतर ते काय केलं तर 1935च्या कायद्याने राज्यात सुद्धा लागू केली. मग 6 प्रांत कोणते होते, बॉम्बे, बंगाल, मद्रास, हे सोपे पाठांतर असेल, बॉम्बे, बंगाल, मद्रास, आसाम, बिहार आणि संयुक्त प्रांत, हे 6 प्रांत होते. 1937 ते 39पर्यंत काँग्रेस होतं. नंतर 39ला काय झालं, काँग्रेसने राजीनामा दिलेला आहे. केंद्रात राखीव आणि सोपी पद्धत आणायची होती, परंतु त्याचा फुल अंमलबजावणी झालेली नाही आहे. तरी हे पाठ करायचं की राखीव आणि सोपी केंद्रामध्ये तरतूद कोणत्या कायद्याने केली, 1935च्या कायद्याने केली होती. संघसूची, प्रांतसूची, समृद्धी सूची, अशा 3 वेगवेगळ्या सूच्या ॲड केल्या होत्या 35च्या कायद्याने. बघा, 35च्या कायद्यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेमध्ये 75% भाग जो आहे तो 35च्या कायद्याचा आहे. याचा प्रश्न पण आलेला आहे. मग बघा, संघसूची, राज्यसूची आणि समरसूची या 3 सूच्या सुद्धा 35च्या कायद्यामध्ये होत्या. हे पाठ करायचं आहे. स्वतंत्र मतदारसंघाचा विस्तार केला आणि तो आता कोणाला लागू केला, दलितांना आणि महिलांना सुद्धा लागू केला. अगोदर काय, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि मुस्लिमांना ते 1909 पासूनच लागू आहे, म्हणजे त्यांना सुद्धा लागू आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन काय ॲड केलं, दलित आणि महिला, हे विचारलं जाऊ शकतं. इंडिया काउन्सिल जे होतं तर ती रद्द केली कधी, 1935च्या कायद्याने. आणि 1858ला काय तर इंडिया काउन्सिल सुरू झाली होती. आपण बघितलं 15 सदस्याची, ज्याचा अध्यक्ष कोण होता, भारतमंत्री होता. आणि पहिला भारतमंत्री कोण होता तर तो लॉर्ड स्टॅनले होता. RBI ॲक्ट जो आहे, RBI स्थापनेची तरतूद 35च्या कायद्यामध्ये होती, परंतु तो ॲक्ट जो आहे, ॲक्च्युअल ॲक्ट 1934चा आहे. याचा प्रश्न आला आहे. RBIची स्थापना ह्या ॲक्टनुसार झाली आहे. जर दोन्ही ऑप्शनमध्ये असेल तर हा ॲक्टनुसार पाठ करायचा, म्हणजे 1935चा कायदा आणि एक RBIचा स्पेशल स्वतःचा कायदा 1934चा. तर दोन्ही जर असेल तर या 34च्या कायद्यानुसार स्थापना झाली, आपल्याला असं लक्षात ठेवता येईल. UPSC, MPSC म्हणण्यापेक्षा इथे SPSC आहे. मी तिथे MPSC लिहिलं आहे, आपल्याला पाठांतराला थोडं सोपं राहतं म्हणून. SPSC म्हणजे काय, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC, SPSC आणि JPSC म्हणजे काय, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन, यांची तरतूद केलेली आहे. आणि नंतर काय, फेडरल कोर्ट, मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं फेडरल सिस्टीम लागू करायची 1935च्या कायद्याने सांगितलं होतं. आणि जे काही फेडरल दिसेल त्याच्यामध्ये काय, ते 1935च्या कायद्यानुसार आणलं आहे, आपल्याला कळून जाईल. फेडरल कोर्टची स्थापना करायची होती, ती 37ला स्थापन झाली आणि याचंच रूपांतर नंतर सुप्रीम कोर्टमध्ये झालेलं आहे. ओडिसा आणि सिंध प्रांताची निर्मिती केली होती. हे पाठ करायचं. 1935च्या कायद्याने काय केलं होतं, ओडिसा आणि सिंध प्रांताची निर्मिती केलेली आहे. आता 35मध्ये 3 आहे, याचा अर्थ 3 म्हणजे उडिशा किंवा उडिया असं पाठ करा. आणि 5 कसे दिसतात, यस सारखे दिसतात. मग सिंध, ओडिसा आणि सिंध प्रांताची निर्मिती कधी झाली, 1935च्या कायद्याने. हा PYQ आहे, पाठ करायचा तो. शेषाधिकार व्हाईसरॉयकडे. शेषाधिकार कोणाकडे, व्हाईसरॉयकडे. आपण आधीच एक बघितलं होतं 1961ला, 1961 नाही तर 1861ला व्हाईसरॉयकडे काय होतं तर त्याच्याकडं होतं ऑर्डिनन्स. तसंच पाठ करायचं. शेषाधिकार कोणाकडे, व्हाईसरॉयकडे. सध्या शेषाधिकार हे जे असतात ना तर ते समोर ते सूचीमध्ये टाकलेले एक प्रकारे आपण. तर आता सध्या इथं शेषाधिकार कोणाकडे होते, व्हाईसरॉयकडे, हे पाठ करतो. 15 ऑगस्ट 1943ला काय काय होतं त्याच्यामध्ये, 14 भाग होते आणि 321 कलमे, असं पाठ करायचं. 3, 2, 1 असे कलमे होते आणि परिशिष्ट किती, 10. याच्यावर प्रश्न आलेला आहे. अदरवाईज हे लिहिलं नसतं डेट मी, परंतु प्रश्न आला आहे, प्रश्नामध्ये हा सगळा डाटा आहे आणि परत एकदा विचारला जाऊ शकतो हा डाटा. 1947ला भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा आला, 47चा हा पाठ असेल तुम्हाला. आणि 20 फेब्रुवारी 1947ला क्लेमंट ॲटली काय म्हटला की आम्ही 30 जून 1948पर्यंत निघून जाऊ, परंतु भारताने 1 वर्ष अगोदरच त्यांना इथून हाकलून लावलेलं आहे. तर तो काय म्हणे, 30 जून 1948पर्यंत आम्ही निघून जाईल. हे 20 जून सहित पाठ करा. क्लेमंट ॲटलीची घोषणा खूप इम्पॉर्टंट होती. नंतर म्हणे का 20 जूनपर्यंत आम्ही जाऊ निघून, म्हणजे 30 जून 1948पर्यंत निघून जाऊ आणि ब्रिटिश राजवट संपेल येणे. नंतर माउंट बॅटन आलं आणि माउंट बॅटनने काय केलं होतं, 3 जूनची योजना मांडली. बऱ्याच वेळेस डायरेक्ट असा उल्लेख येतो की 3 जूनची योजना कोणती, तर याच्यामध्ये सुद्धा 3 जून सहित पाठ करायचं. याचं नावच 3 जूनची योजना आहे बऱ्याच ठिकाणी. मग 3 जूनची योजना कोणती, माउंट बॅटन योजना आहे. त्याला डिकी बर्ड म्हणतात. डिकी बर्ड हे जे आहे ना, माउंट बॅटनचं मला वाटतं टोपण नाव होतं काय करून, त्याला डिकी बर्ड म्हणतात किंवा त्याला बाल्कन योजना म्हणतात किंवा बाल्कनायझेशनचा प्लॅनसुद्धा म्हणतात. आता बाल्कनायझेशन म्हणजे काय, जसं की
बाल्कनायझेशन म्हणजे तुकडे होणे, तुकडीकरण. मग याला बाल्कन प्लॅनसुद्धा म्हणतात, कारण की भारताचे तुकडे झाले होते ना पाकिस्तानमध्ये, भारतामध्ये. मग बाल्कन प्लॅन हाच आहे 3 जूनचाच. आणि याला इस्मे प्लॅनसुद्धा म्हणतात. आता हे थोडं नवीन होतं, इस्मे प्लॅन. तर त्याला काय इस्मे प्लॅनसुद्धा म्हणतात. मग आता ही माउंट बॅटन योजना जी होती तर ती बाल्कनायझेशन करणार होती, म्हणून मुस्लिम लीगला मान्य झाली. आणि काँग्रेसला काय आता स्वातंत्र्य भेटणार होतं आणि काही पर्याय नाही, काही नाही. तर मग काँग्रेसला सुद्धा मान्य करावं लागली. मग दोघांना सुद्धा मान्य आहे माउंट बॅटन योजना. 4 जुलै 1947ला जे विधेयक होतं तर ते विधेयक ब्रिटिश संसदेत मांडले. हे पाठ करायचं जुलै 47चं, आपल्याला जुलैपासून पाठ करावं लागेल. 7-7 अँगलने पाठ करू शकता तुम्ही. 7 हे 7 आणि हे पुढचे 7 47ला. एवढं तर कळतं आपल्या 40च्या आणि 50च्या मधात आहे. 7 म्हणजे 47चे. 20 जून 47ला ॲटलीची घोषणा झाली होती, ती आपण बघितलं. म्हणजे आम्ही 30 जून 48पर्यंत निघून जाऊ असं तो म्हटला होता. 18 जुलै 1947ला राजाची मान्यता. 18 जुलै सहित पाठ करायचं, कारण की राज्याची मान्यता मिळाली ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि याच्यावर आणखीन प्रश्न विचारलेला नाही. 1919च्या कायद्यावर जसा विचारला ना तसाच याच्यावर सुद्धा विचारला जाऊ शकतो. भारत स्वतंत्र आणि सार्वभौम बनला याने, ठीक आहे. स्वातंत्र्य मिळालं आणि सार्वभौम सुद्धा बनला, हे आपलं माहिती आहे. व्हाईसरॉय आणि भारत मंत्री राहिलेले नाही आहे, हे दोन्ही पद काय केले, कट करून टाकले. आणि माउंट बॅटन स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर बनला. आता व्हाईसरॉय नाही राहिला, तर परत एकदा आपण काय झालो की गव्हर्नर पदाकडे आलो. मग पहिला गव्हर्नर कोणता आहे, माउंट बॅटन आहे, हे पाठ करायचं. आणि पहिला भारतीय गव्हर्नर जर विचारला तो कोणता होता, तर तो सी राजगोपालचारी हे होते. या सी राजगोपालचारीवर क्वेश्चन मला वाटतं 2017च्या आसपास कुठेतरी आला होता बरं का, थोडा जुना आहे, परंतु त्याच्यावर परत एकदा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्वतंत्र भारताचा म्हटलं तर माउंट बॅटन, आणि स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय म्हटलं तर तो भारतीय सी राजगोपालचारी. 17 नोव्हेंबर 1947 रोजी घटना समिती ही कायदे मंडळ बनली. म्हणजे का बघा, याच्यावर काय की हा ऑलरेडी नोट्समध्ये लिहून ठेवला होता मी, आणि याच्यावर आत्ता क्वेश्चन विचारला. 17 नोव्हेंबर 1947 ते 17 एप्रिल 1952, इथं 52 करा, 52पर्यंत जी घटना समिती होती तर तीच कायदेमंडळ म्हणून सुद्धा काम करत होती. कारण की आपली संसद तेव्हा स्थापन झाली नव्हती आणि निवडणुकासुद्धा झाल्या नव्हत्या पहिल्या. त्याच्यामुळं 17 नोव्हेंबर 1947 ते 17 एप्रिल 1952पर्यंत कायदेमंडळ म्हणून घटना समिती काम करत होती. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, जी.व्ही. मावळंकर. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे मावळंकरांवर. आणि मावळंकरांची आणखी एक वेगळी समिती होती, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला. आपण ते नेक्स्ट 1-2 लेक्चरमध्ये बघणार आहोत. 2 सप्टेंबर 1946ला अंतरिम सरकार आलं. याला काय, सप्टेंबर सहित पाठ करायचं. 2 सप्टेंबर 1946 अंतरिम सरकार आलं होतं. ही इंटरिम गव्हर्नमेंटवर डेटवर विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्याच्यामध्ये रिझन कसं आहे की आता डेट का बरं पाठ करायचे आपल्या पॉलिटीमध्ये, काही पॉलिटी जे आहे ना तर ते पूर्णतः आपल्याला टॉप टू बॉटम पाठ करावं लागतं. म्हणजे असं काही नाही की पॉलिटीमध्ये हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर लक्ष्मीकांत जर वाचत असाल पहिल्या रिडिंगमध्ये तुम्हाला खूप गोष्टी नवीन वाटतात, आणि ज्यावेळेस तुम्ही 25 ती 26 रिडिंग मारतात तेव्हासुद्धा प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन गोष्ट दिसेल. त्याच्यामध्ये रिझन काय की पॉलिटी आपल्याला डिटेलमध्ये करावं लागतं. म्हणून 2 सप्टेंबरसुद्धा तुम्ही लिहून ठेवायचं किंवा पाठ करायचा प्रयत्न करायचा. स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ बघायचे. याच्यावर जोड्या लावाला प्रश्न विचारलेला आहे, आणि नंतर पण विचारला जाऊ शकतो कदाचित, आणि तो पण जोड्या लावावरच विचारेन असं मला वाटतं. पहिले PM कोण आहे, तर नेहरू होते, हे आपल्याला माहिती आहे. परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल. आता नेहरूंचा जे होता ना तो बाहेर दबदबा होता, म्हणजे भारताची जी इंटरनॅशनल इमेज आहे तर त्या पिरियडमध्ये त्याच्यासाठी एक गांधीजी ओळखले जात होते आणि दुसरे नेहरू ओळखले जात होते. म्हणून काय, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल हे संबंधित काय नेहरू होते. वैज्ञानिक संशोधन, आता जे काही सायन्स काँग्रेस भरतात तर त्याचे आहे ना, तर सायन्स काँग्रेसची सुरुवात जी होती किंवा नेहरूंनी त्याला खूप मोठं प्रोत्साहन दिलं आहे. म्हणून वैज्ञानिक संशोधनाशी संबंधित मंत्रीसुद्धा कोण होते, नेहरू होते. आता पटेल गृहमंत्री होते, आपल्याला एवढं माहिती आहे. आणि राज्यांशी संबंधित वाटाघाटी करायच्या वगैरे काय तर हे सुद्धा पटेलच होते. मग काय, गृहमंत्री आणि राज्य हे पटेल होते, एवढं कळतं. हे कळत नाही, माहिती आणि नभोवाणी. आता पटेल काय करीत होते, माहिती आणि नभोवाणीच कसं पाठ करायचं आपण, ही जे बाकीचे छोटे छोटे राज्य होते तर प्रत्येक राज्याला माहिती द्यायचं काम करत होते, आणि नभोवाणीसारखं म्हणजे काय, रेडिओवरून माहिती द्यायचं काम करत होते. भारतामध्ये सामील व्हा, आधी प्रेमाने सांगायचे, आणि जर नाही सामील जर झालं तर काय करत होते, मग नंतर धमकी देऊन आपल्यात सामील करून घेत होते. ते काय करत होते, माहिती देत होते आधी की या म्हणून प्रेमाने, नाही आलं तर धमकी देत होते. त्या अँगलने तुम्ही त्याला पाठ करू शकता. राजेंद्र प्रसाद जे होते, आता हे आपल्याला राष्ट्रपती म्हणून माहिती आहे, परंतु मंत्री म्हणून बऱ्याच जणांना माहीत नसतं. आता अन्न आणि कृषी मंत्री होते. आता प्रसाद काय, प्रसाद हे अन्न आहे. मग अन्न आणि कृषी मंत्री कोण, राजेंद्र प्रसाद. प्रसादच्या अँगलने पाठ करू शकतात. मौलाना आझाद, आता मौलवी काय देते, शिक्षण देतात. तर मग मौलाना आझाद काय, शिक्षण मंत्री होते. म्हणून मौलाना आझादचा जो बड्डे
11 नोव्हेंबरचा, तर त्याला राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. याला GS3ला क्वेश्चन विचारलेला बरं का 11 नोव्हेंबरला. 3मध्ये विचारला होता, परंतु मला वाटतं की राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये सुद्धा विचारायला काही हरकत नाही. दरवर्षी GS3मधून किंवा GS4मधून जे की नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट होते जुन्या सिलेबसचे, तर त्याच्यामधून दरवर्षी प्रिलिम्सला 1-2 प्रश्न विचारले जात होते. ते कंबाईनला सुद्धा आता यायची टेंडन्सी वाढलेली त्याची. त्यामुळे हे 11 नोव्हेंबर पाठ करा आणि तो PYQ म्हणून तर पाठच पाहिजे. मथाई हे रेल्वेवाले होते, म्हणजे रेल्वे मिनिस्टर कोण? जॉन मथाई होते. कायदामंत्री, आता कायदा सर्वात मोठा कायदा तर आंबेडकरांनीच बनवला, राज्यघटना, म्हणून कायदामंत्री आंबेडकर होते. हे पाठ होऊन जाईल. जगजीवन राम, बघा जगजीवन राम जे होते त्यांना कारावास आणि श्रमाची शिक्षा मिळाली होती. मग त्या अँगलने तुम्ही पाठ करू शकता जगजीवन राम श्रम. आणि बलदेव सिंग, आता नावातच बलदेव आहे म्हणजे काय, आणि तसे पण सिंग लोक संरक्षण करायचं काम करतात. आर्मीमध्ये काय सिंग लोक जास्त आहे, त्या अँगलने पाठ करा. अमृत कौर, अमृत म्हणजे काय आरोग्यासाठी चांगलं असतं, किंवा महिला सुद्धा काय आरोग्यासाठी चांगल्या असतात एक प्रकारे, किंवा काळजी घेतात असं म्हणू शकतो आपण. मग अमृत कौर ही महिला आहे आणि आरोग्य मंत्री होत्या. CH बाबा, आता CH बाबा मी यांना कॉमर्स बाबा पाठ करतो. CH बाबा म्हणजे कॉमर्स बाबा, आणि कॉमर्स मंत्री किंवा वाणिज्य मंत्री कोण आहे? भाभा होते. श्यामाप्रसाद मुखर्जी कोण होते? उद्योग आणि पुरवठा मंत्री होते. आता श्यामाप्रसाद मंत्री जे होते ना, तर त्यांनी एक इंडस्ट्रियल पॉलिसी मांडली होती. तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये बघून घ्या. फर्स्ट इंडस्ट्रियल पॉलिसी कधी मांडली होती? मी आज पाठ करतो 8/4/48, म्हणजे काय 8 एप्रिल 1948. याला काय 8/4/48, 8 एप्रिल 1948 असं पाठ करायचं. आणि हे डेटसहित पाठ करा तुम्ही. पहिली इंडस्ट्रियल पॉलिसी होती, आपण त्यावेळेस मिक्स्ड इकॉनॉमी स्वीकार केला होता त्या पॉलिसीमधून. त्यामुळे काय ती मांडली कोणी होती? श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडली होती, कारण की उद्योग मंत्री ते होते. आणि गाडगिळ काय, तर बांधकाम, खाणी आणि ऊर्जासाठी होती. बांधकाम, खाणी आणि ऊर्जा मंत्री कोण? गाडगिळ होते. आणि असं सुद्धा महाराष्ट्रामधूनच केंद्राला काय भेटते? ऊर्जा भेटत असते. आता आपण एवढं लेक्चर घेऊ आणि याच्यानंतरचं लेक्चर आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ.